मी एक गोष्ट ऐकली आहे की ह्या गावी प्रत्येक घरामागे एक सैनिक तुम्हाला सापडतो. प्रत्येक घरपटी एक सैनिक आहे. पाऊस पडेपर्यंत ना आपण ना घर पाहूया. आणि हा हॉल आहे. फुल तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मुंबईतच कुठेतरी बंगलोत आहात. 10 वर्षापूर्वी आम्हाला त्या घराला टोटल 18 लाख खर्च आला. क्या बात आहे यार. वॉटरफॉल बघा, तो वॉटरफॉल वरून येतोय आणि त्यांनी असा पॉईंट बनवला आहे. म्हणजे तुम्ही ते बसून ना हा वॉटरफॉल एन्जॉय करू शकतात. वॉटरफॉलच्या बाजूलाच ना तैवानचा फणस आहे. इथे बरेच तुम्हाला ना वेगवेगळे प्रकारचे झाडं लागवड पाहायला भेटतील. तर हा आहे माझ्यासमोर ऑल सीझन मँगो आणि आंबा धरला पण आहे बघा, दिसतोय. एकच आहे. आम्ही ॲमेझॉनवरून मागवला होता. बरं त्या टायमाला 500 रुपयांनी मागवला होता. बरं. मगरी आहेत कुठे, काय म्हणतात, दिसतात मगरी. दिसतात पण. काहीच पाऊस पण पडायला लागली आहे सुरुवात. आणि समोर हा व्ह्यू बघा, नांगरणी चालू आहे. वा क्या बात आहे. तर मी आलो कोकणातल्या गावी. तुम्ही लास्ट ब्लॉकमध्ये ना माझा प्रवास पाहिला असेल, मुंबई ते चिपळूण सावतसडा धबधबा. त्यानंतर ना मित्राच्या गावी आलो, कुठे, मोरवणे चिपळूणला. तर ह्या ब्लॉकमध्ये ना तुम्हाला ना मी कोकणातलं घर दाखवणार आहे, त्यासोबत ना कोकणातलं गाव दाखवणार आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे ना हे गाव ना असं म्हणतात की ना सैनिकांचं गाव आहे, कारण बऱ्याच ना न्यूज चॅनलनी पण ना हे रिपोर्ट केलं आहे. सो तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये ना मी कोकणातलं घर असेल, कोकणातलं गाव असेल, जवळपास ना मोरवणे धरण आहे, त्यासोबत ना आजूबाजूचा परिसर आणि खास करून ना ऑल सीझन मँगो, तैवान फणस, सिंगापूर फणस, त्यासोबत तुम्हाला मी गावची शेती पण दाखवणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण तुम्हाला ना एकाच ब्लॉगमध्ये ना सर्व काही पाहायला भेटणार आहे. गाईस, सो तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, मी स्टे केलं आहे माझ्या मित्राच्या गावी मोरवणी चिपळूणला. सो हे तिचं घर आहे आणि हे काका आहेत, हे तिचे वडील आहेत मित्राचे. काका नमस्कार, भेटून बरं वाटलं. सो ह्या ब्लॉगमध्ये आपण काय काय बघणार आहोत, आपण घर बघू, फार्म हाऊस बघू, त्यासोबत धरण बघू आणि बरंच गावचा परिसर पाहू, बरोबर. पण ब्लॉग चालू करायच्या आधी मी एक गोष्ट ऐकली आहे की ह्या गावी प्रत्येक घरामागे एक सैनिक तुम्हाला सापडतो. घरपटी सैनिक आहे. तर त्याबद्दल थोडक्यात माहिती तर द्या. हा मोरवणे गाव म्हणजे दसपटीमध्ये येते आणि दसपटी गावाचा आहे. प्रत्येक घरपटी एक सैनिक आहे. इव्हन आमच्या गावामध्ये एक आझाद हिंद सैन्यामधला पण 2 माणसं आहेत. 2 माणसं आहेत. म्हणजे आझाद हिंद सुभाषचंद्र बोसची आझाद हिंद सेना होती ना, ओके, त्याची 2 आमच्याकडे अजून पण आहेत. बरं. गाव म्हणजे प्रत्येक 1942 याच्यामध्ये पण लोक नाही, दुसरी एक लढाईमध्ये पण बरेच लोक आमची होती. आणि झी न्यूज मध्ये पण त्यांनी कव्हर केलंय, बरोबर. आमचा गावचा बरं कव्हर केलंय. सो अशी काही ह्या गावाची गोष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये तुम्हाला सैनिक सापडतो. सो चला आता व्लॉग चालू करायच्या आधी आपण ना तुम्हाला कोकणातलं मी घर दाखवतो. सो हे माझ्या मित्राचंच घर आहे मोरवणी चिपळूणला आणि समोर असा परिसर आहे. पाऊस पण बरोबर मेन मोमेंटला चालू झाला आहे. सो पावसाचे दिवस आहेत आणि तुम्ही पाहू शकतात आजूबाजूला निसर्ग पूर्ण हिरवागार झाला आहे. तर चला पाऊस पडेपर्यंत ना आपण ना घर पाहूया आणि नंतर मग तुम्हाला अंगण वगैरे दाखवतो मी ह्यांचं सर्व. सो चला. सो असं काही घर आहे. सो एंट्री केल्यावर तुम्हाला हा समोर हॉल, लेफ्ट साईडला काकांचा स्वतःचा रूम आहे. ठीक आहे. तुम्ही काका 4 भावंड ना, 4 भाऊ ना, 1 बहीण. सो असं काही रूम आहे प्रत्येकांचा. आणि लंचसाठी किंवा डिनरसाठी तुम्ही इथे बसू शकतात. बहिणीला स्पेशल रूम दिला आहे. ओके. तर तुम्हाला खूप कमी पाहायला भेटतं. हां, कारण की ना ह्या रूममध्ये AC वगैरे पण आहे. मी खूप कमी पाहिलं आहे असं कोकणात घरात. लाडकी बहीण म्हणून. ओके. सो चला असं सेपरेट रूम आहे आणि हा हॉल आहे. फुल तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मुंबईतच कुठेतरी बंगलोत आहात. अच्छा, ही तुमची आई 90 वर्ष झाली आहेत. बरं. आणि हा आईचा सेपरेट रूम. ओके ओके पडली होती. ओके. म्हणून तिला छोटा आम्ही एवढा केलं. एवढा म्हणजे गिजर पण सर्व गोष्टी घरामध्ये. बरं, पुरा A to Z म्हणजे समजलं. सर्व सोय आहे. असा काही हॉल आहे, TV वगैरे. हा एक रूम आहे आणि हा एक रूम आहे. अजून एक म्हणजे प्रत्येक भावंडांना, प्रत्येक भावाला एक वेगळा सेपरेट रूम, एक रूम.
आणि किचन एकच. आणि हा रस्ता कुठे गेला, हा कुठे गेला, हा वर सीडी कुठे, अच्छा वर महा आहे काय. मग थोडं पुढे एंटर केल्यावर ना तुम्हाला हा किचन पाहायला भेटेल. मॉडर्न किचन आहे, मुंबई स्टाईल. सो असं काही पार्टचा परिसर आहे आणि तिथे वॉशरूम्स आहेत. टॉयलेट आहे, इंडियन पण आहे आणि इंग्लिश पण आहे. ओके, सो हे पार्टचं बॅक साईड आहे. हा परसावना म्हणतात. इथे बघा चूल आहे. आपण प्रत्येक ब्लॉकमध्ये आपल्याला पाहायला भेटतं मॉडर्न, हा बरोबर, मॉडर्न किचन सोबत तुम्हाला एक चूल पण पाहायला भेटते. सो ही कोकणाची खासियत आहे, प्रत्येक घरात तुम्हाला ना चूल पाहायला भेटेल. आणि पाठीमागचं असं काही परिसर आहे, हे सर्व यांची भावंडच आहेत, म्हणजे चुलत भावंड. सो यांचं मेन घर आहे जिथे गौरी गणपती वगैरे असते. आणि हे सर्व म्हणजे भावंडही त्यांच्या बांधलेत, रूम्स, घर बांधलेत. तुझं नाव काय? तू कितीत आहेस? तिसरीत आहेस, चौथीत आहेस काय? आता चौथीत गेलास. शाळा कोणती? मराठी. जवळ आहे शाळा? जातोस ना शाळेत? ऍक्च्युली हे घर सांभाळतात तुमच्या मागे, चुलत भावांचा मुलगा. मुंबईला राहतो. आणि ती काकी आहे. काकी लाजते हाय का काकी लांबून? चालेल, चला मग हे तुम्हाला तर मी ना अंगण दाखवतो. एक मिनिट, चप्पल. हा तुम्हाला समोरच ना मी अंगण दाखवतो. ॲक्च्युली लेफ्ट साईडला तुम्ही जर पाहिलात ना तर भरपूर सारी कलमाची झाडं तुम्हाला पाहायला भेटतील. हे सर्व यांची किंवा चुलत भावांचीच आहेत. ते समोर पण ना तुम्हाला दोन कलम आहेत बरोबर, समोर बरीच कलम आहेत. सो हे बघा कलम दिसत आहेत, ही सर्व कलम आहेत. आंब्याची झाडं आहेत. यंदा आंबे धरलेले भरपूर होते. मग तुम्ही स्वतःसाठी यूज करतात की स्वतःसाठीच? ओके, हे अच्छा गेस्ट टॉयलेट. ओके. आणि तुम्ही मागे मला सांगितलं की ते तंदूरसाठी कुठे ते, हे बघा. सो जर जेव्हा जास्त माणसं असतात ना तेव्हा पार्टीसाठी तंदूरचं असतं ना, ह्याला काय म्हणतात? तंदूरसाठी. ओके, तंदूरपट्टी. ओके बघा, तंदूरपट्टी पण आहे. सो तुम्हाला पुन्हा मॉडर्न अमेनिटीज इथे पाहायला भेटतील. सो बरंच काही आहे. दालचीन. ओके, म्हणजे आपण तेजपत्ता बोलू शकतो. ओके, दालचिंगचा याची साल काढली ना तर दालचिंग होते. ओके, बरं, बरोबर. हा, साल काढली आपण काढू शकतो कशी काय? काढू शकतो ना. हे बघा दालचिनचं, हे बघा. तेजपत्ताचं. ओके, हेच आहेत ना गाईस, तेजपत्ता आणि दालचीन. सो बरंच काही ह्यांनी म्हणजे भाजीची पण लागवड केली आहे इथे. एवढा खर्च तुम्हाला आला 40-45 lakhs? नाही, टोटल आम्हाला म्हणजे 10 वर्षापूर्वी आम्हाला त्या घराला टोटल 18 लाख खर्च आला. 18 लाख खर्च आला 10 वर्षापूर्वी. म्हणजे आताचे ते 30-35 लाख रुपये तुम्ही पकडू शकतात. जास्त 40 लाख. भावाची ओळख चांगली होती. भावाच्या ह्याच्याने आम्हाला 2-3 लाख कमी पडले. स्वतः लोखंड आणणं, स्वतः सिमेंट आणणं, बरोबर, स्वतः मेहनत करणं. आम्ही मुंबई म्हणजे तुम्ही स्वतःच बांधला, कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं नाही? कॉन्ट्रॅक्ट दिला होता पण माझा भाव ना, अच्छा, स्वतः सर्व करून उभं राहून करून घेतला. बरोबर. आता लोखंड, सिमेंट, बरोबर, बघा जांबा दगड, हे त्या टायमाला ओळखीने आम्हाला भरपूर कमी पडले. बरं, हे कोणतं झाड म्हणाला तुम्ही? कंदमूळ. एवढा मोठा मी जर ते खोदलं तर एवढा मोठा बरं, अच्छा, लांबपणे हे पसरलेलं. ओके. नारळी झाडं तुम्ही बरेच लावलेत. काजूची रोपं मी 1 महिन्यापूर्वी बिया टाकल्या होत्या मी. बरं, काजूची रोपं आलेत. बरं. आता याला मी कलम करणार. बरं, ओके. हे दाखवलं. सो बरंच काही पाहिलं आहे. पुढे घर नाही, काय नाही. बरोबर, समोर जागा तुम्हाला बरीच जागा भेटली आहे. हवेशीर आहे. सो आता आपण कुठे जाऊ माहिती आहे? आता आपण जाऊया, यांचा ना फार्म हाऊस आहे, एक नवीन फार्म हाऊस बनते. कुठे माहिती आहे? फक्त 2 मिनिटावरच आहे. ते फार्म हाऊसवर ना एक सिक्रेट वॉटरफॉल आहे. तुम्हाला वॉटरफॉल मी दाखवतो. त्यासोबत ना तिथे ना बरीच लागवड केली आहे आंब्याची. ऑल सीझन आंबा तुम्ही ऐकलं असेल ते आपल्याला पाहायला भेटेल. पूर्ण ना कोणता फणस आहे तिथे? तिथे फणस कोणता? नाही, तैवान फणस आहे ना. सिंगापुरी फणस आहे. हा, आणि ऑल टाइम हा कलम आहे आंब्याचा. त्याला 12 महिने कलम येतात, आंबे येतात. त्यासोबत ना तैवान आणि सिंगापुरी फणस आहे. तर ते मला नक्की पाहायचं आहे. मला स्वतः मी उत्सुकता आहे. तर चला ते पाहूया आपण ह्या ब्लॉगमध्ये. प्रवास बघा, मला 9 तासाचा प्रवास करावा लागतो, जुगाड करावा लागतो, कारण की ना गाडी एकच आहे आणि पॅसेंजर 3 आहेत. सो चला आता आपण कुठे जाऊ? आपण सगळं धरण जाऊ ना, मोरवणे धरण करून आहे. तिथून तुम्हाला ना मी व्ह्यू दाखवतो. ते व्ह्यू एन्जॉय करा.
समोर बघा, समोर दिसतंय, हा पूर्ण परिसर आहे. इथून नदी येते वाहत आणि हा धरण आहे. दिसतंय, हा जॉईन झाला धरणाला रस्ता. ही नदी इथून अशी येते वाहत आणि जॉईन झाली डायरेक्ट धरणाला. समोर दिसतंय पूर्ण मोठं धरण आहे. तुम्हाला पुढून ना मी व्ह्यू दाखवतो. चला आता इथून आता आपण जाऊया धरणाजवळ, जाऊया ना असं फिरून. चल मग मंडळीनो, आता मी आलो फार्म हाऊसला. लेफ्ट साईडनी ना सह्याद्रीतल्या कुशीतून ना एक नदी वाहते, एक झरा वाहतोय. तो झरा ना वाहत वाहत ना इथून असा येतोय आणि थेट जातोय फार्म हाऊसला. इथे फार्म हाऊस आहे रोहितच्या आत्याचं. सो अशी काही वाट आहे ते बघ, दिसतंय. तो झरा ना असा वाहत वाहत येतोय, इथून येतोय आणि इथूनही येतोय. सो हे असं क्रॉस करायचं आहे. हा पुन्हा फार्म हाऊसचा परिसर. इथे फार्म हाऊस बनणार आहे लवकरच. सो जमलं तर आपण तोही शूट करू नंतर बनल्यावर. आता हा पॉईंट बघा मित्रांनो, वॉटरफॉल बघा फक्त, क्या बात आहे यार. वॉटरफॉल बघा, तो वॉटरफॉल वरून येतोय आणि त्यांनी असा पॉईंट बनवला आहे. म्हणजे मी ते बसून ना हा वॉटरफॉल एन्जॉय करू शकतात. आणि हा सरळ रस्ता गेला, सरळ ही वाह गेली धरणात गेली, बरोबर. सो क्या बात आहे यार, ऑसम आहे. म्हणजे ह्यांची फॅमिली जर आली ना तिथे बसून हे एन्जॉय करू शकते हा वॉटरफॉल, बरोबर. आणि जास्त खोल पण नाही आहे, सर्व लोक एन्जॉय करू शकतात आरामात. आणि पाण्याला फोर्स बघा, पाऊस पडत नाही आहे तरी पाण्याला एवढा फोर्स आहे. जेव्हा पाऊस पडतो ना तर मी ऐकलं की पाणी इथपर्यंत असतं. मग वॉटरफॉल पाहिला. वॉटरफॉलच्या बाजूलाच ना तैवानचा फणस आहे. जसं मला मी सांगितलं, इथे बरेच तुम्हाला ना वेगवेगळे प्रकारचे झाडं लागवड पाहायला भेटतील. होते हे नारळ कोणते आहेत? सिंगापुरी नारळ. बरं, वर्षीत म्हणजे खाली पकडते असा. बरं, येतात. अच्छा, बरं बरं, हाईट कमी. बरं. सो बरीच प्रकारची ना तुम्हाला झाडांची लागवड पाहायला भेटेल. म्हणजे सिंगापुरी असतील, तैवान असतील, ऑल सीझन मँगो असतील. हे झाड कोणतं आहे? हे अच्छा, हे जांबाचं झाड आहे. बरं, हे बघा, हा संपूर्ण परिसर आहे ना ह्यांचाच आहे. पेरू, पेरू हा आहे बघा, पेरू बघा. हे गावठी पेरू आहेत की नाही, ही कोणती पेरू आहेत? मग कोणती जात आहे ही? नॉर्मल आहे. बरं, तुम्ही ऐकलं असेल ऑल सीझन मँगो, तर हा आहे माझ्यासमोर ऑल सीझन मँगो. आणि आंबा धरला पण आहे बघा, दिसतोय ऑल सीझन मँगो. पहिल्यांदा बघतोय. काका मग कल्पना कुठून आली हे झाडं लागवड करायची? पूर्वीपासून म्हणजे आमच्या वडिलांनाच सवय होती. बरं, कुठे गेले तरी आपल्याला झाड कुठला रस्ता दिसला, बरं, आणि उचलून आणायचे आणि लावायचे. बरं. त्या वडिलांच्या नंतर आम्ही हे पुढे परंपरा चालवतोय. बरं. सो अशी किती झाड आहेत आपल्याकडे ऑल सीझन मँगोची? हे एकच आहे. हे आम्ही ॲमेझॉनवरून मागवला होता. बरं. त्या टायमाला 500 रुपयांनी मागवला होता. बरं. 2 वर्ष ठेवला आम्ही कुंडीमध्ये. बरं. याला 50-60 आंबे आलेले या टायमाला. आंबे तर किती वर्ष लिहिला झाडाला? साधारण 50-60 आंबे आले होते. आणि किती वर्ष लिहिली झाडाला? 2 वर्ष झाली आहेत. एकच झाड आहे आपल्याकडे? हे एकच आहे. बरं. मध्ये ना बरीच आंब्याची वेगवेगळी झाडं पण आहेत. तर तोतापुरी आहे, हा पायरी आहे. बरं, हा हापूस आहे, तोतापुरी आहे. सो व्हरायटी आहे इथे तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्हाला ना व्हरायटीमध्ये ना आंब्याची झाडं पाहायला भेटतील. तोतापुरी असतील, हापूस असेल, पायरी असेल, ऑल सीझन मँगो असेल. क्या बात आहे. आणि समोर बघा, हे झाड आहे ना, हे तैवानचं फणस आहे, बरोबर. तर ह्याची खासियत काय? हा फणस कसा डिफरंट आहे आपल्या कोकणाच्या फणसापेक्षा? हे ॲक्च्युली ह्याला वर्षातून 2दा फणस येतात. अच्छा. आणि मेन म्हणजे हे जमिनीला टेकून येतात. बरं. आणि ही जास्त याची उंची नाही. आता आले आहेत का फणस तुम्हाला भेटले? अजून नाही आले. 2 वर्ष झाले. 3ऱ्या वर्षी 100% येणार. 100% येणार. तर आपण तोही व्लॉग आपण बनवूया इथे येऊन नक्की. आणि बघा, तुम्हाला ना ते लहान लहान झरे पाहायला भेटतात पावसाळ्यातून. हा झरा पुढे जातो. मासे पण आहेत ना इथे? हां, हे बघा, मगाशी होते मासे. भाई साहब सुपर्ब. व्ह्यू बघा, दिसतंय
समोर राईट साईडला ना मोरवणी धरण आहे आणि किती प्रचंड मोठं आहे. भाई साहब. आम्ही आता बांध्यावर उभो आहोत आणि इथून पाणी ओव्हरफ्लो होतं. सध्या पाऊस आहे, भरलंय धरण असं नाही भरलंय, बट पावसात अजून नंतर भरेल. नंतर मग गणपती पण इथपर्यंत भरेल ना पाणी. अच्छा इथपर्यंत. अच्छा ते मे मध्ये दिसत असेल ना. नाही दिसत. अच्छा नवीन बांधलंय का. अच्छा मग जुनं मंदिर ना पाण्याखाली खाली आहे. ते म्हणतात जेव्हा पाणी जास्त आटतं ना तेव्हाच ते पाहायला भेटतं, पण सहजा नाही पाहायला भेटत. म्हणून त्यांनी ना मंदिर ना समोर बांधून दिलं त्यांना. दिसतंय. अच्छा फक्त घुमट दिसतो का. बरं 2-1 फुटे मगरी आहेत. कुठे काय म्हणतात. दिसतात मगरी. चिपळूण म्हटल्यावर मगरीचा विषय येतोच, पण धरणात पण मगर आहेत. जवळपास कुठे असेल तर दिसायला तर बरं होईल, बट पळापा होईल ना, पण दिसली तर नाही काय नाही. सो धरणात पण मगरी आहेत. ॲक्च्युली आता कसं आहे पाणी इन्क्रीज झालं आहे तेवढं दिसणार नाही, बट जर चुकून दिसली वगैरे मगर तर आपण शूट करू. वरती धबधबा दिसतोय तिथून ह्या बरं नदी चालू होते. अच्छा तो समोर तो धबधबा आहे ना मित्रांनो, सह्याद्रीतला रांगेतून धबधबा येतोय. तिथून ह्या धरणाचा उगम होतो. बरोबर. हे पुन्हा सह्याद्री आहे. हा पूर्ण पट्टा आहे ना पुन्हा. अच्छा पूर्ण सह्याद्रीचा आहे पट्टा बऱ्यापैकी. ह्याच्या पाठी कोयना आहे ना. कोयना कुठे आला. ह्या डोंगराच्या मागे कोयना आहे. बरं दिसतंय ह्या डोंगराच्या मागे कोयना आहे. आला पाऊस आला. पाऊस चला पाऊस आला पाऊस आला. चला पटकन. गाईस समोरच ना धरण आहे. आपण ना तो पॉइंट दिसतोय हॅलोवाला तिथे होतो. तिथून ना समोर आपला म्हणजे मंदिर दिसतो एक. हे जे मंदिर आहे तर आपण ना असं पुन्हा फेरफटका मारून ना राईटने असा फेरफटका मारून पाठीमागे आलो आणि हे समोर देवस्थान आहे केदार सुकाई जुराई ग्रामदेवत मंदिर. सो चला मोरवणेचं तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो. इकडचं ग्रामदेवत आहे. मोरवणी धरण. आणि हे पुन्हा धरणाचा परिसर. इथून ना बांधावरून ना पाणी ओव्हरफ्लो होत आहे आणि थेट जातं वाशिष्ठी नदीजवळ. धरण बघा किती प्रचंड मोठं धरण आहे यार. सई. ही शेती आहे. ही भात शेती आहे ना. बरोबर. ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला शेती पण पाहायला भेटते. नांगरणी पाहायला भेटते कोकणातली जी पारंपरिक नांगरणी केली जाते. आता ॲक्च्युली ट्रॅक्टरमुळे सर्व पाहायला भेटत नाही, पण ही पारंपरिक बैलजोडा मारतात. हे बघा. सो सध्या पाऊस नाही आहे ना, म्हणून ना पाऊस नसतो तेव्हा मग नांगरणी केली जाते. पाऊस असेल तर मग करायला भेटत नाही. सो अच्छा तो काढून भात लावणार का. बरं
मग काका नांगरणी करून जर आपण तो भात लावणार जो आपण भात उगवलाय हे भात उगवलंय, बरोबर, पाऊस पडायला लागला की चिखल करून ते भात लावणी चालू आहे. भात लावणी चालू होणार. बरं, सध्या पाऊस नाही म्हणून तुम्ही नांगरणी करून घेतायत. हो, ते तास घालून घेतोय बरं की चिखल करायला बरं वाटतं. बरं नरम बरं. भाग आहे ते. बरं, अच्छा प्रगतशील शेतकरी म्हणून नाही करत. हा, प्रगतशील शेतकरी. अच्छा, भगत शेठ. सो गाईस, ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला नांगरणी पण पाहायला भेटते, कोकणातली पारंपरिक. सध्या ट्रॅक्टरमुळे सर्व पाहायला भेटत नाही, होय. पण ही पारंपरिक जी बैलजोडा नांगरणी करतात पाहायला भेटते. गावच्या अध्यक्षाला बोलवलं, मंदिराच्या आलत नाही. 10-15 दिवस थांबलो आम्ही तिथे. हा, गावचे मंदिर अध्यक्ष प्रमोदराव शिंदे. नाही इकडला. गाईस, पाऊस पण पडायला लागली आहे सुरुवात, आणि समोर हा व्ह्यू बघा, नांगरणी चालू आहे. वा, क्या बात आहे. पाऊस पडतोय आणि समोर बघा सई सई, आणि जोरात पाऊस आला पुन्हा, जोरात पुन्हा पाऊस आलाय. सो मी आता एन्जॉय करतोय. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ कशी वाटली. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.